अमरावतीमध्ये एका बस चालकाला प्रवाशांनी जबर मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। अकोटवरनं नागपूरला जाणारी बस कोल्हापूर फाट्याजवळ का थांबवली नाही असं म्हणत काही प्रवाशांनी बस चालकाला लोखंडी पाईपनं मारहाण केली आहे। यामध्ये बस चालक जखमी झालाय। अमोल गावंडे असं या बस चालकाचं नाव आहे। चालकाच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपींचा शोध सुरू आहे। काही इसमांनी बसला थांबण्याचा इशारा केला आणि तिथे बसचा थांबा नसल्यामुळे बस चालकाने बस तिथे थांबवली नाही। त्यानंतर ते बस चालक हे बस स्टॉप कोल्हापूर येथे बस थांबवली तेव्हा त्यांचा पाठलाग करत ते इसम पाठीमागून मोटरसायकलने आले, बस चालकाशी वाद घातला आणि बस चालकाला मारहाण केली। त्याबद्दल आपण गुन्हा नोंद करत आहोत आणि आरोपीवर कारवाई करण्यासाठी पथक रवाना केलेले आहे आणि कारवाई चालू आहे। वाशिमच्या मालेगाव परिसरातल्या समृद्धी महामार्गावर कत्तलीसाठी नेत असलेल्या गायींचा ट्रक पोलिसांनी अडवलाय। या ट्रकमध्ये 35 गायी कोंबून नेल्या जात असल्याचं निदर्शनास आलं। यातल्या 7 ते 8 गायींचा मृत्यू झालाय तर काही गायी अत्यवस्थ अवस्थेत होत्या। या प्रकरणी संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसरीकडे सांगलीमध्ये कत्तलखान्याकडे नेण्यात येणाऱ्या तब्बल 11 वासरांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळालंय। मसुचीवाडी इथं जनावरांची वाहतूक करणारी 2 वाहनं पोलिसांनी ताब्यात घेतली। यावेळेला 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। धानाचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे आणि यावेळेला शेतकऱ्यांना धान केंद्रावर धान विकलं नाही तरी बोनस मिळणार आहे। प्रति हेक्टरी 20,000 रुपये हा बोनस मिळणार आहे। मात्र शेतकऱ्यांना आपला सातबारा ऑनलाईन करून ई-पीक नोंदणी करणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी असं आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी केलेलं आहे। अनेक शेतकरी संभ्रमात आहेत की भाई धान याकरता धान सेंटरवर विकणे गरजेचे आहे का।